नमस्कार. डिजिटल मध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि लातूरात आता जे आहेत G20 परिषद जी आहे ऍक्टिव्ह झालेली आहे. हा ग्रुप जो आहे आता बिनशर्तपणे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसला जो आहे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मला सांगा, तुम्ही काँग्रेसला आणि वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे, काय म्हणजे या ठिकाणी लातूर शहरामध्ये आम्ही G24 ग्रुपच्या माध्यमातून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला असं बिनशर्त असा पाठिंबा दिलेला आहे. त्याचं कारण अशी आहे, त्या लातूर शहराची संस्कृती, लातूर शहराची एकता आणि लातूर शहराची अखंडता हे आणि लातूर शहराचा विकास फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि ठीक आहे, विकास एकीकडे राहिला, परंतु ज्या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पसरवलं जात आहे, ज्या पद्धतीचं जातीवाद केलं जात आहे, ज्या पद्धतीची गुंडांची टोळी म्हणजे एक जातीवाद करण्यासाठी उपलब्ध म्हणजे तयार केली जाते, त्या सर्व विषयांना आम्ही गांभीर्याने घेऊन आणि असे राजकारणाच्या माध्यमातून जातीवाद नाही झाला पाहिजे यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि पूर्ण 18 प्रभागामध्ये G24 ग्रुप हा फिरून फक्त आम्ही कोणत्या पक्षाचे नाहीत आणि इव्हन काँग्रेस पक्षाचे सुद्धा नाही काय, तर आम्ही आमच्या बॅनरवर, आम्ही आमच्या स्टेजवर, आम्ही आमच्या खर्चानं आम्ही हे सगळं काम करत आहोत. फक्त या ठिकाणचा जातीवाद संपला पाहिजे, या ठिकाणचा भाईचारा टिकला पाहिजे आणि सर्व गुण्यागोविंदानं या ठिकाणचे नागरिक राहिले पाहिजेत, सगळ्यांना अधिकार भेटला पाहिजे, अशा पद्धतीचं काम घेऊन आम्ही या ठिकाणी निघालेलो. सर, भाजप कशा पद्धतीने निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचं जर आपण राजकारण पाहिलं तर जातीवादाशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही. काल परवा एका बैठकीमध्ये स्पष्टपणे केलं की या देशामध्ये मंडल आयोग कोण लागू केला, तर तो VP सिंगांनी केला. आणि त्या वेळेस VP सिंगांनी मंडल आयोग लागू केला, त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष कमंडल घेऊन बाहेर पडलं आणि ओबीसीच्या मुलांना पेट्रोल टाकून त्यांनी जाळलं. हा एक महत्वाचा भाग इतर मागासवर्गीयाच्या सर्व लोकांनी लक्षात घेतला पाहिजे की ओबीसीचा DNA हा भारतीय जनता पक्षाचा असू शकत नाही. तो DNA जर असेल तर तो सेक्युलर लोकांचाच आहे. आणि इथं आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये कणखरपणे भूमिका घेणारा काँग्रेस हाच पक्ष आहे. किंबहुना कालचं उदाहरण जर बघितलं तर 12 नगरसेवकाचं बलिदान द्यायला सुद्धा त्यांनी मागं पुढं काँग्रेसनं पाहिलं नाही, हाकलून लावलं त्यांना. आणि मग ह्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता टिकवायची असेल तर निश्चितपणे काँग्रेस त्या एका वाटेनं चाललाय, तर त्याच्यासोबत राहिलं पाहिजे. आणि मग लातूरचा प्रश्न आहे. आज लातूरमध्ये विशेषतः खासदार पुरोगामी विचारांच्या पक्षातलेच आहेत, काँग्रेसचेच आहेत आणि इथले स्थानिक आमदार सुद्धा आहेत आणि इथली महानगरपालिका सुद्धा त्याच पद्धतीनं असली पाहिजे, हाच आमचा द्योतक आहे. आणि त्यासाठी एक चांगलं वातावरण लातूरमध्ये. आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की G24 हा ग्रुप लातूरचा लोकशाही प्रेमी नागरिकांचा ग्रुप आहे, हा इथल्या बुद्धिवंत लोकांचा ग्रुप आहे, हा इथली धर्मनिरपेक्षता लोकशाही टिकवणाऱ्या लोकांचा ग्रुप आहे आणि हा सर्व समाज घटकांचा एकत्र आलेला ग्रुप आहे. आणि ह्या लातूरचं शांतता अबाधित राहिली पाहिजे, इथली शांतता, त्याचबरोबर इथला व्यापार सुद्धा, इथला व्यापारी अतिशय शांतपणे केला पाहिजे. इथं लुटारूंची टोळी नसली पाहिजे, इथे हप्तेखोरी नसली पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त लोकशाही प्रणालीच्या माध्यमातून महानगरपालिकेचा कारभार चालला पाहिजे आणि विकास झाला पाहिजे. या भूमिकेतून G24 हा पाठिंबा दिलेला आहे. आणि या पाठिंबा निश्चितपणे प्रत्येक प्रभागामध्ये एक निर्णायक वोटिंग जे असतं, निर्णायक मतदान की विजयाकडे जाणारं, हे G24 फॉलोअर्स जे आहेत आणि तो वर्ग आहे त्यांच्याकडे आहे. ते निश्चितपणे आम्ही आमचं हे काँग्रेसच्या पारड्यात टाकायचा आमचा निर्णय आहे. आणि त्यामुळं काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असंही लातूरच्या जनतेला आव्हान करतो. खरं तर लोक आहेत, शिक्षक आहेत, बरोबर, त्यामध्ये तर तुम्ही मग काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच का निवडले, इतर पक्ष पण होते नाही? भारतीय जनता पार्टी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गेल्या 100 वर्षातली परंपरा बहुजनाच्या हातामध्ये सत्ता येण्याला विरोध असलेली परंपरा आहे. भारतीय जनता पार्टीची परंपरा देखील बहुजनाचे प्रतीक नष्ट करून वैदिक परंपरेचे प्रतीक या देशाच्या डोक्यावर मांडण्याची ही परंपरा असल्यामुळे आजही 14च्या नंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्याच्या नंतर लोकशाही मूल्यांनी स्थापन झालेल्या संस्था, ज्यामध्ये या देशातल्या 18 पगड जाती जमाती बहुजनांच्या सांस्कृतिक वारसा असलेल्या ज्या संस्था येतात, त्या सगळ्या नष्ट करण्याचं पाप राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या वतीनं भाजपच्या सरकारच्या माध्यमातून होतंय. पहिल्यांदा या सरकारने सगळ्या शिक्षण संस्था, विद्यापीठात ताब्यात घेण्याचं पाप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं करायला सुरुवात केलेली आहे. हा बहुजनांच्या सांस्कृतिक वारशावर घातलेला सगळ्यात मोठा हल्ला आहे. दुसऱ्या बाजूला लोकशाहीचे प्रतीक असलेले विधिमंडळ, कायदेमंडळ या कार्यपद्धतीमध्ये एकाधिकार आणण्याचं काम देखील संघाच्या माध्यमातून भाजपनं सुरू केलं. न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, ज्या लोकशाही मूल्याच्या संस्था येतात, ज्या संस्थेच्या माध्यमातून इथल्या 18 पगड जाती जमातीला एक बहुजनवादी व्यवस्थेला न्याय मिळण्याचं काम होणार आहे, हे सगळी व्यवस्था तहसनस करून एकाधिकारशाही स्थापन करण्याचा पाप या देशामध्ये भाजपा करतंय. या गोष्टीसाठी आमचा तीव्रपणानं विरोध आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून ही मूल्य प्रस्थापित करण्याचं काम देश पातळीवर चालू आहे. त्या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे, म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आम्ही काँग्रेसच्या व्यासपीठावर नाही, ठीक आहे. भाजप जरी विरोध करत असेल, भाजप जातीवाद असेल किंवा भाजप, मात्र राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष आहे, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आहे, किंवा शिवसेना पक्ष आहे, किंवा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, त्याकडे का पाठिंबा? त्याचं कारण असं आहे की इथल्या वैदिकांची हजारो वर्षाची एक परंपरा राहिलेली आहे. बहुजन समाजाला सत्तेमधला थोडासा तुकडा देण्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये फूट पाडून हा शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे. आणि भारतीय आता 14ला भाजपची सत्ता आल्याच्या नंतरही त्यांनी तेच काम बहुजनांच्या मध्ये सत्तेच्या अभिलाषेनं फूट पाडण्याचं काम हे भाजपचं सरकार करतंय. म्हणून देशपातळीवर जो एक संघर्ष उभा राहिलाय आणि बहुजनांना कधीतरी हे कळलं, आणि आमचा संघर्ष हा बहुजनवादी राजकारणाचा संघर्ष आहे, तो आम्ही शेवटपर्यंत चालवत राहणार. खरं तर G20च्या माध्यमातून आपण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलाय. यासाठी आपण म्हणजे जे इथले जे काँग्रेसचे वरिष्ठ आहेत त्यांना या संदर्भामध्ये काही पत्र दिलात का, काही बोलणी झाली काँग्रेससोबत? नाही, त्यांना कल्पना दिलेली आहे. आणि मुख्य म्हणजे असं आहे की शिवाजीरावने आता सांगितल्याप्रमाणे ह्या RSS हा या पक्षाचा म्हणजे भाजपचा आणि अशा अन्य संघटनांचा जो काही तो मुख्य आधार RSS आहे. त्यांच्या ज्या निर्णय संघटना आहेत, म्हणजे दंगल घडवणारी संघटना, शिक्षणाच्या क्षेत्रात बी काम करणारी त्यांची संघटना आहे, आणि ही राजकीय संघटना आहे भाजपा. तर RSSचाच मुळात तत्वज्ञान जे आहे ते विषमतेवर आधारलेलं आहे, आणि म्हणून ते विषमतामूलक मूल्यांचा प्रचार प्रसार करीत असतं. तर त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून लातूरच्या काँग्रेसमधले काही उमेदवार आम्हाला आवडतील किंवा न आवडतील हा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की काँग्रेस एका धर्मनिरपेक्ष आणि समतावादी आणि संविधानामध्ये जी मूल्य नमूद करण्यात आलेली आहेत त्या मूल्यावर काम करीत आहे. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही मूल्य अधिक मजबूतपणे आणि प्रामाणिकपणे पुढे कसे नेता येतील ते लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि हे सगळं लक्षात घेऊन आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. बरं, कारण G20 परिषद ही जे या निवडणुकीमध्ये काँग्रेस असेल किंवा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देते आणि प्रचारासाठी सुद्धा जाणार आहे. कशा पद्धतीने प्रचार जे आहे त्या उमेदवारांचा करणार आहे? आपल्याला या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेमध्ये सगळी सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. परंतु पूर्ण 18 प्रभागामध्ये कॉर्नर मिटिंग असतील, लोकांना भेटणं असेल, सर्व बुद्धिजीवी लोकांना एकत्रित करून त्यांना कन्व्हेन्स करणं असेल,
आणि ज्या पद्धतीनं आता वकील साहेबांनी सांगितलं की एक निर्णायक मतदान ते आम्ही काँग्रेस पक्षाच्या पारड्यात निश्चितपणे घालू. आणि तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो की महाराष्ट्रातील भाजपचे महापौर होतील किंवा नाही होतील त्याची कल्पना आपल्याला नाही, परंतु लातूरचा महापौर हे भारतीय जनता पार्टीचा आम्ही होऊ देणार नाही असा निर्णय आणि अशी शपथ आम्ही या G24 ग्रुपच्या माध्यमातून घेतलेली आहे. G24 ग्रुप जो आहे या सगळ्याच्या सत्ता आणि संपत्तीच्या माध्यमातून जी फोडाफोडी चालू आहे ती जास्त दिवस टिकणारच नाही. लोक आता सजग झालेले आहेत. आणि एकंदरीत जागतिक पातळीवरचा जरी इतिहास बघितला तर आजूबाजूची सगळी राष्ट्र आज अशांत का आहे आणि त्या अशांततेकडे भारत जातोय हे जोपर्यंत लक्षात सत्ताधाऱ्यांचे येणार नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. आज तरुणामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि जातीवादी शक्ती पुन्हा फोफावत आहेत आणि त्याला रोखण्याचं काम ह्या माध्यमातून करतोय. ही जरी महानगरपालिकेची निवडणूक असली देशपातळीवर नाही राज्य पातळीवर, परंतु निश्चितपणे लातूरला एक पुरोगामी विचार टिकूनच राहील आणि धर्मनिरपेक्षतेचं एक इथलं असणारं एक केंद्र आम्ही तयार करू आणि म्हणून आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे आणि काँग्रेस निश्चितपणे विजयी होईल. तर या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर आता G20 परिषद जी आहे ती काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिल्यामुळं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद कुठेतरी वाढताना दिसत आहे. कारण ही G20 परिषदचे जे सर्व सदस्य जे आहेत ते बुद्धिजीवी आहेत, चांगले सुशिक्षित आहेत आणि त्यामुळं यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्वाचा जो आहे या निवडणुकी मानला जाणार आहे. मात्र येत्या 16 तारखेला या महानगरपालिकेमध्ये गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.